आंदोलन संपताच वैभव नाईकांनी बावनकुळेंची भेट घेतली। सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेच्या संदर्भात आंदोलन केलं होतं, तर भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया वैभव नाईकांनी दिलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आज मुंबई गोवाचं हायवेचं हे सुरू होतं आहे आणि सुदैवाने त्याचवेळी महसूल मंत्री आले होते आणि त्यांनी आम्हाला स्वतः मला उपरकर साहेबांना, संदेश पारकर, बाबुराव यांना बोलवलं आणि गडकरीची थेट चर्चा केली आणि या संदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन हा रस्ता सुस्थितीत करण्यासंदर्भात चांगली चर्चा बावनकुळे साहेबांनी गडकरी साहेबांशी केली। आता गडकरी साहेब, बावनकुळे साहेब ते प्रेसमध्ये सांगतील आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे प्रश्न आहेत, दोडामार्ग तहसीलदार असून देत, जमीन माफियांचा विषय, हे प्रश्न त्यांच्याकडे सांगितले। त्याचबरोबर वाळूचा विषय सुद्धा त्यांना सांगितला आहे आणि रस्त्यासंदर्भात बावनकुळे साहेब प्रेस घेतील। आणि आता हे राजकीय अधिकाऱ्यांची मुंबई गोवा मार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे, तर त्या संदर्भात तोडगा निघेल असं वाटतंय का तुम्हाला? निश्चितपणे आज आता गडकरी साहेबांशी बोलले, बावनकुळे साहेब त्या संदर्भात घोषणा करतील। तुम्ही समाधानी आहात का चर्चा? आम्ही आमचं आंदोलन चालू राहणार आहे। रस्ता नाही झाला तर आंदोलन चालूच राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।